तर मंडळी, सुट्टीचा दिवस होता आणि घरात बटाटे ब्रेड दोन्हीही अवेलेबल होते. पण हो, कुणालाही सँडविच खायचं नव्हतं. मग काय म्हटलं, चला आज काहीतरी छान असा वेगळा पदार्थ बनवूया. सगळ्यात आधी तर इथे कुकरमध्ये मी हे 6 ते 7 बटाटे घेतलेत. आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. कुकरमध्ये हे बटाटे घेतले. बटाटे बुडतील किंवा ते शिजतील इतपत त्यात पाणी टाकायचं आणि त्यानंतर कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. थोडक्यात काय तर बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये मी घेतलं आहे बेसन पीठ. चमच्याच्या अंदाजाने मी साधारण 7 ते 8 मोठे चमचे एवढं हे बेसन पीठ घेतलं आहे. कपाने म्हणाल तर 2 कप एवढं हे बेसन पीठ आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर इथे आपण थोडंसं कॉर्नफ्लोअरसुद्धा ॲड करू शकतो. कॉर्नफ्लोअर तुम्ही इथे घालणार असाल तर 1 किंवा 2 चमचे घाला. मी तांदळाचं पीठ टाकते तर साधारण पाव कप किंवा चमच्याचा अंदाज घेतला तर 3 चमचे तांदळाचं पीठ आहे. आता याच्यात थोडेसे ओवा टाकून घेते. तर ह्या ओवा खूप जास्त नाही, पण 1 छोटा चमचा भरेल एवढ्या ओवा आहेत. हातावर थोड्याशा चुरून टाकायच्या. त्यानंतर पाव छोटा चमचा हळद टाकली. 1 छोटा चमचा लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर अगदी थोडासा म्हणजे पाव छोटा चमचा हिंग टाकला. आणि आता आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे. आपलं भजींचं पीठ असतं तसंच आपल्याला हे पीठ हवं आहे. तर हे पहा, आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून मी हे पीठ चांगलं फेटून घेतलं आहे. ह्याच्यात गुठळ्या राहायला नको. आता पीठ भिजून झालं आहे, हे बाजूला ठेवू. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आपल्या अंदाजाने आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. 3-4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं. वाटण तयार झालं आहे. इकडे कुकरच्यासुद्धा 3-4 शिट्ट्या झाल्या होत्या. बटाटा चांगला शिजलेला आहे. हा बटाटा मी आता एका भांड्यात काढून घेते आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. आता मला हा नाश्ता लगेचच बनवायचा होता म्हणून मी बटाटा थोडासा गार होण्याची वाट पाहिली नाही. लगेचच याचं साल काढून घेतले. तुमच्याकडे वेळ असेल तर थोडंसं 10-1 मिनटं बटाट्याला थोडा थंड होऊ द्या, म्हणजे साल अगदी पटकन निघतं. आता हा बटाटा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. तर मी इथे आपला जो बटाटा मॅशर असतो त्याच्यानेच हे कुस्करून घेते. हवं तर आपण ह्याच्या बारीक बारीक फोडीसुद्धा करू शकतो किंवा मग अगदी हाताने कुस्करला तरी चालेल. आता एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकली आहे, साधारण पाव छोटा चमचा, आणि अर्धा छोटा चमचा मी इथे जिरे टाकून घेतले. इकडे एका बाजूला मी थोडेसे धनेसुद्धा लाटून घेते, म्हणजे चुरून घेते. तर 1 पाव छोटा चमचा धने होते ते चुरून घेतले. त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता बारीक चिरून टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हे सगळं जे साहित्य आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात वापरू शकतो. त्यानंतर ही जी आपण धण्यांची पावडर म्हणा किंवा चुरून घेतलेले धणे होते ते टाकायचे. अगदी थोडीशी बडीशेप टाकायची, म्हणजे अगदीच नावाला 4-5 दाणे बडीशेप टाकली आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेतलं. आता कांदा छान सोनेरी रंगावर परतला गेला की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं. आता हे पुन्हा परतून घेऊ. अगदी 2 मिनटं आता हे परतायला लागतील, कारण ऑलरेडी कांदासुद्धा शिजलेला आहे. हे सगळं परतलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद टाकली. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. हवं तर याच्यात अजून तुम्ही लाल तिखटही ॲड करू शकता जर तुम्हाला तिखटपणा जास्त हवा असेल तर. कुस्करून घेतलेला बटाटा टाकला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता हे पहा, हे जे मिश्रण आहे ते मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे. एकजीव करत असतानाच याला थोडंसं मॅश करत जायचं, म्हणजे अगदी छान असं सॉफ्ट मिश्रण याचं तयार होईल. आपलं हे मिश्रण म्हणजे सारण तयार आहे. आता इथे मी घेतलेत 8 ते 10 ब्रेडचे स्लाइसेस. आता हे जे ब्रेड आहे हा तुम्ही कुठलाही वापरू शकता. ब्राऊन ब्रेड वापरा, व्हीट ब्रेड वापरा, म्हणजे गव्हाचा ब्रेड वापरा किंवा मैद्याचा. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जो ब्रेड वापरायचा तो आपण इथे वापरू शकतो. अगदीच ब्रेड नसेल वापरायचा तर आपण इथे पोळीसुद्धा वापरू शकतो बरं का. आता इथे मी हे ब्रेडचं स्लाईस घेतलं, त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते छान लावून घेतलं, म्हणजे पसरून घेतलं. हवं तर ब्रेडच्या कडा तुम्ही काढून घेऊ शकता, पण मला काही आवश्यकता वाटली नाही म्हणून मी ह्या कडा काही काढलेल्या नाही आहेत. आता हे सारण लावून झालं की त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा.
थोडक्यात काय तर ह्याचं आपल्याला सँडविच बनवून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे जे सँडविच आहे हे मी असं त्रिकोणी आकारात कट करून घेतलं आहे आणि ह्याच पद्धतीने बाकी उरलेल्या सगळ्या ब्रेडचे सुद्धा मी सँडविच बनवून घेतलेत. आता इथे सँडविच बनवताना आपल्याला हवं तर आपण इथे हिरवी चटणी, चिंचेची चटणी हे सुद्धा लावू शकतो. चला, आता आपले सँडविच तयार झालेत. आपण जे बेसन पीठ फेटून घेतलेलं होतं ते सुद्धा आता सेट झालेलं आहे. आता त्याच्यात अगदी कडकडीत असं गरम तेल 2 चमचे टाकून घेतलं. जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो 2 चमचे कडकडीत गरम तेल टाकायचं आणि हे पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं. आता ह्यावेळी हे 2-3 मिनटं छान एका बाजूने चांगलं फेटून घेतलं. आता इथे जर तुम्हाला हे तेल टाकायचं नसेल तर तुम्ही थोडासा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता, अगदी चिमूटभर. आता आपण जे सँडविच बनवलेलं होतं ते या बेसन पिठामध्ये टाकायचं आणि हे बेसन पीठ अगदी सँडविचला सगळ्या बाजूने लागेल अशा पद्धतीने घोळून घ्यायचं. आता हे बेसन पिठामध्ये टाकून झालं की लगेचच तेल कडकडीत गरम असताना त्यामध्ये हे सँडविच टाकायचं. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे सँडविच आहे किंवा हा जो ब्रेड पकोडा आहे तो छान तळून घ्यायचा. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे, नाहीतर मग हे जे वडे आहेत हे तेलकट होऊ शकतात. सुरुवातीला अगदी गरम तेलात हाय फ्लेमवरती हा वडा थोडासा तळायचा, म्हणजे अगदी एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने. नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती हा वडा छान खरपूस होईल आणि लालसर याचा रंग दिसेल इथपर्यंत तळून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हा ब्रेड पकोडा किंवा आमच्याकडे याला पाव वडा असं म्हणतात, हा इथे तळून झालेला आहे. हा आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो किंवा मग चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकतो, लोणच्यासोबत किंवा असाच खाल्ला तरी चालतो. तर मग कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.